काल अजितदादा पक्षातले जे काही प्रमुख नेते आहेत त्यांनी सांगितलं की मी इव्हेंट करतोय. बरं, मी इव्हेंट करतोय असं तुम्ही समजा. तर तुम्ही सत्तेत आहात ना? स्टंट करतोय. तुम्ही सत्तेत आहात ना? एफआयआर हा सगळ्यांचा अधिकार आहे. मी विरोधात आहे म्हणून तुम्ही माझा एफआयआर घेऊन देत नाही, नाही तर घेतला जात नाही. तुम्ही सत्तेत आहात ना? तुम्हाला काय माझ्याबद्दल वाटायचं वाटू द्या. मग सत्तेचा वापर करून तपास काय दिशेनं जातो हे आपण तात्पुरता बाजूला ठेवा. साधा एक एफआयआर करून देण्यासाठी थोडीशी मदत तरी करा. भाषणं नुसती करत चाललेला आहात तुम्ही. इथं आम्ही सर्वजण, महाराष्ट्रातील जनता, सर्व इतर पक्षातले लोक दादांना न्याय कसा मिळतील यासाठी प्रयत्न करतायत आणि हे लोक मात्र भाषणाच्या माध्यमातून राजकीय टिप्पणी त्या ठिकाणी करत असतील. आणि दुर्दैव असं त्या भाषणामध्ये एक तर महाशय असे बोलले की म्हणजे नवीन पर्व त्या ठिकाणी सुरू झाले. अजित पर्व संपणारच नाही, कारण का लोकांच्या मनामध्ये दादांप्रती प्रेम आहे आणि ही घटना घडली त्याबाबतीत शंका आहे. त्यामुळे दादांना न्याय देण्यासाठी त्या नेत्यांना जर प्रयत्न करायचा असेल तर आज ती वेळ आहे. आज एफआयआर घेण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करा. आणि एफआयआर का घेतला पाहिजे एक जनतेने सुद्धा समजून घेतलं पाहिजे. एफआयआर मध्ये जे मुद्दे घेतलेले आहेत, ज्यांच्याबद्दलचे आपण एफआयआर करणार आहोत, जेव्हा हा विषय सीआयडीकडे असतो नाहीतर सीबीआयकडे जातो, एफआयआर झाला की त्या एजन्सीला त्या विषयामध्ये इन्व्हेस्टिगेशन करावंच लागतं. त्यामुळे एफआयआर असणं हे महत्वाचं आहे. तो आपला अधिकार आहे. आणि जे मुद्दे आपण घेऊन जातो त्याच्यात जर आपण इन्व्हेस्टिगेशन नाही केलं तर हे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन होणार नाही, फक्त ऍक्सिडेंटचं तिथे इन्व्हेस्टिगेशन होईल. म्हणून ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही घेतो.